आमिर लाला स्ट्रायकिंग एंडवर आहे तर अजय कदम ना स्ट्रायकिंग एंडवर सज्ज झाला तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे प्रवीण. पहिला चेंडू अगदी धावपती मांडला जातोय. पहिला चेंडू अगदी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय पळतोय पण चेंडू आपले इरादे स्पष्ट करतोय. या मॅच मध्ये एक हाय स्कोरिंग सामना नक्की आपल्या सोबत समोर बघण्यासाठी येणार आहे. चौकार मात्र खेळला गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा एक मोठा धडाका बिग ब्लास्ट पॉवरफुल हिट. मॅचचा किताब आपण देणार आहोत. शुभम ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा वानकरी. शुभमला विनंती असेल आपण व्यासपीठावर जायचंय. या मॅच मध्ये मी थांबेल आपण थांबू नका. आपण पुन्हा एकदा जातोय का अशा समालोचकाकडे. तो समालोचक अगदी क्रिकेट मधील जाणकार समालोचक आहे राज रणदिवे सरांकडे आपण जातोय आणि पुन्हा एकदा राज रणदिवे सरांचं नक्की आपण समालोचक ऐकणार आहोत. धन्यवाद. अप्रतिम मारलेला फटका मिडविकेटच्या दिशेला षटकार कशाला म्हटलं जातं पहा. जवळजवळ 90 मीटर मारलेला फटका षटकार आणि या स्पर्धेतला एक उत्तुंग षटकार. हाच षटकार पाहण्यासाठी जवळजवळ 30,000 प्रेक्षकांची उपस्थिती. अशा या उपस्थिती समोर चाललेली विस्फोटक खेळी. तसं म्हटलं तर आजच्या दिवसातील हा एक अत्यंत महत्वाचा सामना. कोण सामना जिंकेल जो संघ विजय होईल तो एक दर्जेदार ठरेल. बघूया काय करतोय. दोन्ही संघ तुल्यबळ आहे. दोन्ही संघ विस्फोटक फलंदाज आहे. म्हणजे अत्यंत दर्जेदार असणारा गोलंदाज तो सुद्धा नावलंकी असणारा गोलंदाज प्रवीण. वैयक्तिक पहिलं संघाचं सुद्धा पहिलं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेटने चेंडू टाकतोय. ओव्हर पिच चेंडू टाकायचा प्रयत्न स्लोवर चेंडू टाकला गेला. इन स्विंग चेंडू झाला. फलंदाजाला नीटसा चेंडू समजला नाही. पंचांचा इशारा अवांतरचा लेग बाईटचा. या अवांतर धावसंख्येनंतर संघाची धावसंख्येमध्ये बदल. संघाची धावसंख्या झाली ती 11 धावसंख्या. एक मोठी पार्टनरशिपची फार गरज आहे कारण दिलेला 4 षटक म्हणजे दिलेली 4 षटके आपल्याला खेळून काढायच्यात. कोणत्या प्रकारची जर विकेट दिली तर ते तो निर्धाव चेंडू जाऊ शकतो. त्यामुळे 24 चेंडू मध्ये खूप मोठी पार्टनरशिप करणं तेवढंच खूप महत्त्वाचं आहे. बघा पुढचा चेंडू विस्फोटक खेळ करतात दोन्ही फलंदाज. पुढचा एकदा ओव्हर पिच चेंडू टाकला. स्क्वेअर लेगला मारायच्या प्रयत्नात गेला. मिडविकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक थोडासा विस्फोटक फलंदाज ज्याला रसेल म्हटलं जातं. एक दर्जेदार असणारा विस्फोटक फलंदाज. त्याच्याकडे असणारी षटकाराची क्षमता खूप आहे. पुढचा चेंडू ओव्हर पिच चेंडू हळूवार मारलेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला परंतु गेला लॉंग ऑफच्या दिशेला. चांगली फेकी केली. 1 रनवरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या झाली ती 16 धावसंख्या. आणि अशा प्रकारची खेळी करणं संघाला तेवढंच खूप महत्वाचं आहे. कोणत्या प्रकारचा निर्धाव चेंडू खेळून जर काढला तर संघ येऊ शकतो अडचणीत. कारण ग्रास विकेट एक अप्रतिम असणार हे ग्राउंड चारी बाजूला ग्रासमय असणार हे मैदान आहे. पुढचा चेंडू हळूवार चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला मारलेला फटका 30 यार्ड सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं. 1 रनवरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्येमध्ये बदल. संघाची धावसंख्या झाली ती 17 धावसंख्या. पहिलं षटक थोडंसं महागडं पडलं गेलं. पहिल्या षटकामधला पहिल्या चेंडूवरती मारला होता तो चौकार. दुसऱ्या चेंडूवरती मारला होता तो षटकार आणि तिसरा चेंडू टाकला गेला होता मध्ये एक अवांतर रन भेटला होता तो लेग बाईटचा. आणि नंतर जो चौथा चेंडू टाकला त्या चौथ्या चेंडूवरती मारला होता मिड विकेटच्या दिशेला चौकार. नंतर बाकी जे 2 चेंडू राहिले होते त्या 2 चेंडूवरती सिंगल रन येऊन संघाच्या धावसंख्येमध्ये फेरबदल केला गेला आणि एका षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 17. चालू सामना तो 4 षटकांचा येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सांगतोय कारण अत्यंत तुल्यबळ दोन्ही संघ आहेत. दर्जेदार संघ आहेत आणि अत्यंत सुबक अशी होणारा हा सामना होणार आहे. त्यामुळे माझ्या समोर आहे ते मनोज सर. तुम्हाला काय बोलायचं की 4 षटकामध्ये कमीत कमी किती मोठं टार्गेट हे संघ देऊ शकेल.
देऊ शकेल. परंतु 40 धावसंख्या सुद्धा आताच्या वातावरणामध्ये फार कमी होऊ शकेल. कमीत कमी 4 षटकामध्ये 55 धावा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा झालेले आहेत. दोन्ही तुल्यबळ म्हणजे विस्फोटक फलंदाज आहेत आणि त्यामध्ये अमीर एक तंत्र शुद्ध फलंदाज, स्ट्रायकर फलंदाज, तसाच एक नावाजलेला गोलंदाज. अप्रतिम मारलेला फटका मिडविकेटच्या तिसऱ्या क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे झेल टिपला आपल्या क्रिकेट टीममधला. नवीन फलंदाज गेलाय तो गणेश. तो सुद्धा एक विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याची क्षमता चारही बाजूला विस्फोटक खेळी करण्याची आहे. कारण त्याचा एक बेस्ट परफॉर्मन्स पाहिलं तर 13 चेंडू 42 धावा त्यानं अप्रतिम विस्फोटक खेळी केली होती ती वरती. परंतु त्याचा हायएस्ट परफॉर्मन्स हा पूर्णतः प्रत्येक सामन्यामध्ये नसतो. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. तसाच एक नावाजलेला गोलंदाज, तो एक दर्जेदार गोलंदाज तो रोहित, त्याचा सुद्धा एक बेस्ट परफॉर्मन्स आहे. 2 षटक 5 धावा 7 रन. तसाच एक नावाजलेला गोलंदाज. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो. शॉर्ट पिच चेंडू टाकला, एक अप्रतिम मारलेला मनगटी कलाई फटका जवळ जवळ स्ट्रायकर फलंदाज आहे. त्याचं टोपण नाव ते चिकू, एक दर्जेदार विस्फोटक फलंदाज आणि याचा मेन झोन मिड विकेट लॉंग ऑन आहे. त्यामुळे त्याला कोणत्या क्षेत्रामध्ये जर चेंडू टाकला गेला तर तो मारतो षटकार. एक भावी उद्योन्मुक्त खेळाडू आहे, त्याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. पुढचा चेंडू ब्लॉक हॉल चेंडू टाकला गेला, द्विधा मनस्थिती कोणत्या दिशेला फटका मारायचा. परंतु क्रिकेट खेळामध्ये म्हणजे गोलंदाजीमध्ये असे काही चेंडू असतात की त्या चेंडूवरती कित्येक तरी मोठ्या फलंदाजाला जकडून अशातलाच एक चेंडू पडला, तो म्हणजे ब्लॉक हॉल चेंडू आणि तो गेला निर्धाव चेंडू. जोरदार अपील केली. हॅलो बाकीच्या कोणीच थांबायचं नाही तिथं. ಇನ್ನ ಕುಡ್ತಪ್ಪ ಚಂದ್ರಪಟ್ಟ ಇಲ್ಲನ ಇತ್ತ ಟಚ್ ನಕರ ಬಾ ಇತ್ತರ ಬಾ ಇಲ್ಲನ ಮಾಂದರನ್ನ ನಾವಟ ಕಾಡ ಬಾತ್ರಪ್ಪ ಚಂದ ಇಲ್ಲರ ಬಾ ಇಂದ್ರ ಕೊಟ್ಟನ ಇನ್ನೋಡು चला पंच स्टंप थोडेसे पुन्हा एकदा ओमकार सर पंच ओमकार सर स्टंप काढा. कोण आहे मधून चेंडू गेला त्यामुळे फलंदाजाला त्रिफळाचीत घोषित केला गेला. नवीन फलंदाज तो जितू, एक विस्फोटक फलंदाज, एक दर्जेदार, ज्यानं बिबेवाडीमध्ये एक स्पर्धा आयोजित केली होती. 3 चेंडू 18 रनची गरज असताना बॅक टू बॅक मारले होते उत्तुंग 3 षटकार असा हा जितू स्ट्रायकर फलंदाज. चला बाकीच्या नक्षत्ररक्षण लावून घ्यायचंय लगेच. वेळ लावू नका, संध्याकाळची वेळ आहे. परत कोणत्या प्रकारचं अपील ग्राह्य धरलं जाणार नाही. याची दोन्ही संघाच्या करणारा नोंद घ्यायची. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
संघाची धावसंख्या झाली ती 23 धावसंख्या. चालू सामना 4 षटकांचा आणि या 4 षटकामध्ये कोणत्या प्रकारचा निर्धाव चेंडू खेळून काढणं संघाला पडू शकेल महागात. कारण आता जितू एक विस्फोटक फलंदाज बघूया आपल्या संघासाठी कितपत धावसंख्या करतोय. कारण पहिली विकेटची एक मोठी पार्टनरशिप झाली होती आणि त्या पार्टनरशिप नंतर तोच पाया पुन्हा एकदा रचायचा तो जितूला आणि गणेशला. दोन्ही तुल्यबळ दोन्ही नावाजलेले चांगले तंत्रशुद्ध फलंदाज आहेत. तसा त्याला गोलंदाज ज्यानं अप्रतिम चेंडू टाकला तो ब्लॉक चेंडू रोहितनं एक फलंदाज अजयला केला त्रिफळाचीत ज्यानं षटकारांची अतिशबाजी करून संघाच्या धावसंख्येला पूर्ण आकार दिला होता. फलंदाजाला त्रिफळाची करून संघाची धावसंख्या रोखतोय का पाहिजे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक चेंडू टाकला गेला अप्रतिम चेंडू टाकला गेला चेंडू समजला नाही. दुसरी रन घेण्याच्या प्रयत्नाने स्पीड चांगली फेकी रनआउटचा चान्स परंतु अप्रतिम थ्रो टाकून सुद्धा रन इन्न कुठं पा इल्ला. मोबाईल कोण चार्जिंगला लावून गेलं होतं त्याचा मोबाईल इथं राहिलेला आहे. प्लीज लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधायचा आहे. पुढचा चेंडू मोठा टाकलेला चेंडू जोरदार मारलेला फटका बघूया झेल होतोय का पाठीमागे झेल टिपतोय का आणि झेल टिपला गेला आपल्या क्रिकेट कारती मधला 75. गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या षटकात धावसंख्या खूप होऊन गेला म्हणजे 17 धावसंख्या दिल्यानंतर रोहितनं या षटकात एक षटकार देऊन सुद्धा 3 विकेट म्हणजे ओव्हर हॅट्रिक म्हणावं लागेल. हॅलो मजबूत स्थितीमध्ये बघा त्यातील काही चेंडू शिल्लक आहेत आणि कशा प्रकारची खेळी करतोय तो गणेश. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या षटकात 17 धावा दिल्यानंतर एक कमबॅक केलं ते गोलंदाजाने षटकार काढला परंतु 3 विकेट घेण्यात यशस्वी झाला असा एक नाव द्याला गोलंदाज रोहित. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट टाकलेला चेंडू शॉर्ट पिच चेंडू त्याच पद्धतीचा मनगटी कलाई फटका तंत्र सुद्धा मारला तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला गेला तो पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. 1 रनवरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनंतर षटकाची समाप्ती 26 रन. हॅलो 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 26 धावसंख्या म्हणजे 13च्या सरासरीने चाललेली धावगती. राहिलेत 12 चेंडू म्हणजे 2 षटक. कमीत कमी या 2 षटकामध्ये जर संघाला विजय हवा असेल तर कमीत कमी अजून 15 तरी धावसंख्या पार करावी लागेल. कारण संध्याकाळची वेळ आहे. अजून खूप परत नंतर संध्याकाळ होऊ शकेल त्यामुळं आव्हान दिलेलं खूप मोठं होऊ शकतं. संध्याकाळच्या वेळी दिलेलं आव्हान संघाला चेस करणं थोडंसं महागड पडू शकतं आणि ते खूप अवघड होऊन जातं. असंच असणार एक दृश्य आहे ते एक अप्रतिम चाललेला सामना तो 4 षटकांचा रिव्हर्सिपचा फटका अप्रतिम फटका मारला तो त्याच्या बॅट मधून गेला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चौकार. फलंदाजाला तर संघाची धावसंख्या झाली ती 31 धावसंख्या. बघा पुढचा चेंडू
रायटाम ओव्हर द विकेटने चेंडू टाकतोय पुन्हा एकदा अप्रतिम मारलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे एक रन दुसरे रन पर्यंत चांगली फेकी 2 धावा काय वाचू शकला नाही धनंजय एक नावाजलेले विस्फोटक फलंदाज खूप मोठा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि अनुभवाच्या जीवावरती पूर्णतः कशा प्रकारचा क्रिकेट खेळायचा हे पूर्ण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे कारण कोणत्या प्रकारचा इथून पुढचा निर्धाव चेंडू खेळून जर काढला तर संघ अडचणीत येतो हे पूर्ण धनंजयला माहित आहे त्याच पद्धतीची फटकेबाजी करतात एक मोठी धावसंख्या उभी करायची समोरचा संघ तगडा आहे आणि अशा या तगड्या संघाला दिलेलं आव्हान तुम्हाला असलं पाहिजे तसाच एक नावाजलेला गोलंदाज रोहित बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो पुन्हा एकदा मनगटी कलाई फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मारलेला फटका चौकार जातोय का एक टप्पा दुसरा टप्पा क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे गेला तो चौथ्या टप्पा क्रिकेट समालोचक विनोद सर या 4 षटकामध्ये तुम्हाला असं काय वाटतंय की कोणता संघ विजय होऊ शकेल काय या क्रिकेटचं एक धोरण असेल या सिंहगड स्पर्धेबद्दल तुम्ही हॅलो कोणता संघ जिंकेल हे शेवटचा चेंडू येईपर्यंत आपण सांगू शकत नाही पण स्पर्धा अगदी आसमानाला स्पर्श करणारी स्पर्धा नक्की आपल्या समोर येते एक चांगला खेळ अगदी दोन्ही संघ मैदानामध्ये करतायत अगदी बॅटिंग मध्ये करणारा अर्जुन संघ जर चांगल्या धावा आता बनवत असेल तर एनबीसीची संघ सुद्धा अगदी हलका संघ नाहीये दोन्ही संघ तुल्यबळ आहेत नक्कीच दोन्ही संघामध्ये एक चुरस नक्की वाढली जाणार आहे आणि दोन्ही बाजूने आक्रमण हे गोलंदाजांवरती चढवलं जाणार तितके चांगले गोलंदाज धन्यवाद सर एक अप्रतिम चेंडू परंतु यामध्ये धनंजयची कोणत्या प्रकारची चूक नाही हॅलो यास मात्र समोरच्या बाजूला फटका खेळलाय ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण मात्र केलं जात आहे त्या ठिकाणी धावा या पळून जाणार की 2 धावा अगदी पळून पूर्ण होतात तर षटक समाप्तीचा इशारा येतोय धावफलकावरती धावा जमा होतात 39 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 39 धावा अंदाज मात्र बाद झालेले आहेत ते संख्या झाली ती 39 39 धाव फलकावरती गेल्यात तर राज सर आहेत एक जबरदस्त समालोचन राज सरांच्या माध्यमातून केलं जात आहे ती क्रिकेटच्या खेळामध्ये रंग भरण्याचं काम राज सरांनी केलंय अगदी आपण राज सरांचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपवरती जे सामने होतात जे लाईव्ह नसतात सामन्याबद्दल सुद्धा राज सर माहिती देतात त्या माहितीबद्दल कौतुक करावं तेवढं कमी आहे अगदी हॅलो हॅलो पूर्ण अपडेट राज सर नक्की देत असतात आणि ते अपडेट अगदी संपूर्ण खेळाडूंपर्यंत पोहोचवण्यासारखं पूर्ण प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे राज सर करत असतात एक चांगलं काम राज सर करतात येणाऱ्या काळामध्ये ते काम आणखी वाढणार आहे राज सरांना खूप खूप शुभेच्छा वेळ लावू नका अजून बरेच सामने खेळवायचे संध्याकाळची वेळ आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील दोन्ही संघ नावाजलेले आहेत समजूतदार आहेत खूप मोठा अनुभव आहे आणि एक अप्रतिम चाललेला हा सामना आहे तसं म्हटलं तर एक स्पर्धा सुद्धा दर्जेदार आहे सिंहगड करंडक 2021 ही स्पर्धा आणि या स्पर्धेतील एक महत्वाचं नाणं ते म्हणजे अशा या हिरवळ ग्राउंड वरती चाललेली भव्य दिव्य फुलपीट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा त्याचा आनंद लुटतात प्रेक्षक आणि स्वतः खेळाडू अशा तऱ्हे चाललेलं हे पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा फटका मारायच्या प्रयत्नात फलंदाज बीट झाला तो त्रिपळाचित संघाला धक्का जास्त ठरवायचा आहे त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार सुद्धा बाकी आहे लखन जाधव यांना फलंदाजांना पळत जायचंय
तो अप्रतिम चा इशारा Mixing. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू टाकला त्याच दिशेला मारलेला फटका स्ट्रेट रायचा फटका क्षेत्ररक्षक बॉल पूर्ण दुसरे रन घेण्याचा प्रयत्न आउटचा चान्स परंतु थोडासा लेट चेंडू लावला गेला तेव्हा एक रन काय चार सेट त्यामध्ये हॅलो गोलंदाजी करतोय बघा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट चेंडू टाकलेला एक क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे गेला लॉंगॉनच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी रन आउटचा चान्स थोडासा लेट पुन्हा एकदा तिसरी रन घेण्याचा प्रयत्न आता अपयश आलं या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या पंचांचा इशारा शॉटचा त्यामुळे या एकच रनवरती समाधान मानल्यानंतर संघाची धावसंख्या झाली चेंडू हा हॅलो हॅलो चेंडू रनआउट केली होती परंतु या चेंडूवरती भेटल्या 2 धावा आणि या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 52 आणि विजयासाठी करायच्या त्या 53 धावा 4 षटकात 11 विरुद्ध सामना आहे तो हॅलो 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 दोन्ही संघ तुल्यबळ दोन्ही हॅलो, संघांना हॅलो. आवडलेले
कमतरता खडकवासला मतदारसंघामध्ये. फक्त फलंदाज बनण्यापेक्षा अष्टपैलू खेळाडू बनणं ते खूप महत्वाचं असतं आपल्या संघासाठी. आणि आपण इतर कोणत्या ठिकाणी गेलो तर त्याचं महत्व वैयक्तिक त्या खेळाडूला समजू शकतात. त्याबद्दल तुम्हाला काय वाटू शकतं? नक्कीच बरोबर आहे म्हणणं आपलं. हे खेळाडू तयार होत आहेत, पण ते खेळाडू तयार करण्यामागे आयोजकांची भूमिका खूप मोठी आहे. कारण त्यांच्यासाठी मोठमोठे प्लॅटफॉर्म आयोजक उपलब्ध करून देतात आणि तो प्लॅटफॉर्म उभा झाल्यानंतर हे खेळाडू त्या प्लॅटफॉर्मवरती मेहनत करतात, दिलेल्या संधीचं सोनं करतात आणि ते खेळाडू तयार होतात. आणि खडकवासला मतदारसंघात अनेक मोठमोठे खेळाडू पुणे टेनिस क्रिकेटला नक्कीच दिले गेले आहेत. तर त्या आयोजकांचं सुद्धा खूप मोठं कौतुक आहे, ज्यांनी आपल्या भागांमधील खेळाडूंना संधी स्ट्रायकर देण्यासाठी मोठं फलंदाज जेव्हा platform पुन्हा आहे. एकदा सामन्याकडे चालू सामना 4 षटकाचा 53 धावा. ते 4 षटकात स्ट्रायकर फलंदाज आले तो विवेक आणि नॉन स्ट्रायकर फलंदाज संतोष, दोन्ही तुल्यबळ खेळाडू. बघा पुढचा चेंडू, अप्रतिम चेंडू टाकला गेला, खूप दूरवरती चेंडू ठेवला, परंतु पंच नावाजलेले पंच आहेत गणेश सर यांच्याकडून कोणत्या प्रकारचा निर्णय चुकणं म्हणजे फार अवघड आहे. पहिल्याच अवांतर धावसंख्येनंतर खातं खोललं. पंचांचा निर्णय अंतिम राहील, वेळ अजिबात लावू नका. नावाजलेले गोलंदाज आहे तो सनी पवार, एक भावी उद्योन्मुक्त स्टार खेळाडू. त्यामुळे कोणत्या प्रकारचा व्यत्यय या स्पर्धेमध्ये आणता कामा नये. बघूया पहिला चेंडू टाकला तो अवांतरचा, पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असतात एक तगडा फलंदाज विवेक. थोडासा बीट झाला, रिव्हर्सिपचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू पुन्हा लय मध्ये आला. अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल, कारण दिलेलं 53 धावांचा टार्गेट देत असताना अशा प्रकारची गोलंदाजी करणं तेवढंच खूप महत्त्वाचं. दूरवरती चेंडू ठेवून गोलंदाजी करतो आणि अशा या पिचवरती अशाच प्रकारची गोलंदाजी करणं ते खूप महत्वाचं आहे. परंतु या दूरवरती ठेवलेल्या चेंडूवरती जर रिव्हर्सिपचा फटका जर बसला तर तो 100% चौकार किंवा षटकार जाऊ शकतो. बघा पुढचा चेंडू त्याच पद्धतीचा फटका मारतोय का, पुन्हा एकदा स्लोवर चेंडू टाकला गेला, खूप दूरवरती चेंडू ठेवायच्या प्रयत्नात जमलेला चेंडू राहिला, फलंदाजाला नीटसा चेंडू समजला नाही. बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी करते. बघूया आता सनी पवार गोलंदाजी करतोय, खूप दूरवरती चेंडू ठेवतो. तर विनोद सर, या प्रकारची एक गोलंदाजी चाललेली आहे, त्या प्रकारची गोलंदाजी या पिचवरती टाकलेली बरोबर आहे का? जी गोलंदाजी आता सनी मैदानामध्ये करतो ती गोलंदाजी घातकच आहे, कारण दूरवर ठेवलेला चेंडू अगदी फलंदाजांना थोडंफार अवघड नक्की होत आहे, कारण विकेटवरती जी ग्रास आहे त्याच्यावरतून अगदी चेंडू स्केट होत आहेत. त्याचा सुद्धा बेस्ट परफॉर्मन्स आहे. 12 चेंडू 38 धावसंख्या, परंतु त्याला आव्हान दिलंय ते 24 चेंडू 53 रनचं. पुढे नावाजलेला गोलंदाज मनगटी केलाय फटका, 30 सरकारच्या डोक्यावर मारेला मिड विकेट दिशेला चौकार. सुद्धा तुम्हाला एक क्वेश्चन विचारेल. आता व्यासपीठावर आपले मान्यवर आहेत, सन्माननीय नगरसेवक जी चरवड साहेब आहेत, त्यांनी या आयोजनामध्ये खूप मोठी मदत नक्की केलेली आहे, तर त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगायला काय आवडेल? स्पर्धा म्हटलं की स्पर्धा आयोजक कशा प्रकारची स्पर्धा आयोजित करतात हे फक्त स्पर्धा आयोजकाला माहित आहे, परंतु खेळाडू हे पूर्ण खेळत असतात, मन लावून खेळत असतात. परंतु हे भव्य दिव्य नियोजन आतापर्यंत आम्ही कधी पाहिलं नाही, कारण अशा प्रकारच्या ग्राउंडवरती म्हणजे हिरवळ ग्रासमय असणाऱ्या ग्राउंडवरती कित्येक तरी कमी ठिकाणी स्पर्धा होतात. परंतु ही जी भव्य दिव्य स्पर्धा नावलौकिक पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सिंहगड हे नाव नुसतं घेतल्या घेतल्या डोळ्यासमोर येतो. सिंहगड करंडक 2021 आणि या स्पर्धेचं आयोजन नियोजन कशा प्रकारचे केलं जातं हे तुम्हाला डोळ्यासमोर आखो देखा हाल तुम्ही प्रत्यक्ष लाईव्ह युट्यूबद्वारे सुद्धा बघू शकता. असं असणारं हिरवळ ग्राउंड आणि अशा हिरवळ ग्राउंडवरती चाललेली भव्य दिव्य फुलपीट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सिंहगड करंडक 2021 या स्पर्धेचा अत्यंत
सुबक असणारा हा दिवस. तसं म्हटलं तर या स्पर्धेमध्ये कित्येक तरी खेळाडूंना सहभाग घेतलेला आहे. 40+ असो, ओपन असो किंवा खडकवासला मतदारसंघातील असो, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातून येणारे खेळाडू, त्यांचा दर्जेदार तुम्हाला खेळ इथं पाहायला भेटणार आहे. त्यामध्ये ओपन हाफ मधून कित्येक तरी नामवंत इथं संघांची उपस्थिती राहणार आहे. अशा या नामवंत संघाला इथं नाममात्र संधी दिली ती यात सिंहगड करंडक 2021 अशा या भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजन बद्दल मी त्यांचं खूप खूप आभार आणि त्यांना या पुढील होणाऱ्या काही वन हाफच्या लॉटसाठी देतो. अप्रतिम चाललेलं आहे नियोजन, अप्रतिम चाललेले सामने. धन्यवाद सर. अगदी तरवड साहेबांचं सुद्धा कौतुक आहे, कारण या स्पर्धेला अगदी अनेक कामं, नगरसेवक म्हटल्यावर खूप कामं असतात, वार्डातली सर्व कामं पूर्ण करत या स्पर्धेला अगदी जातीने वेळ देत या स्पर्धेवरती लक्ष ठेवतात आणि ती स्पर्धा अगदी अजून कशी मोठी होईल याकडे हरिदास दादा नक्की लक्ष देतात. त्याबद्दल मी तरवड साहेबांचं खूप खूप धन्यवाद देईल, तर्फे खूप खूप मनपूर्वक आभार सुद्धा मानेल. आठ धावा या धावफलकावरती बनवलं गेलं. एक चांगलं स्कोर कार्ड नक्की धावफलकावरती बनवलं गेलंय आणि ते धावफलकावरती स्कोर कार्ड बनवलं असता का मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक चांगली कामगिरी आता मात्र फलंदाजाला इथून पुढे येणाऱ्या चेंडूवरती करावी लागेल. यावेळेस मात्र पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न केला, फटका मात्र बॅटवरती येऊ शकत नाहीये. चेंडू अगदी विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट बॉल. ती नियंत्रित गोलंदाजी सनीने आज पूर्ण दिवसामध्ये केली आहे आणि सामना महत्वाचा आहे. आज आता हा शेवटचा सामना आजच्या दिवसातील मैदानामध्ये सुरू आहे. जिंकणारा संघ अगदी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करत आहे. हारणाऱ्या संघाला आज स्पर्धेतून पुढच्या वर्षीची वाट बघावी लागेल की पुढच्या वर्षी सिंहगड 2022 आपल्या सोबत केव्हा येईल ह्याची नक्की वाट बघावी लागेल. पण 2021 मध्ये अगदी मोठ्या ताकदीने मोठ्या दिमाखात नक्की पदार्पण केले गेले. यावेळी चेंडू अगदी हवेत चढवलाय. क्षेत्ररक्षक अगदी 3 क्षेत्ररक्षक धावतायत. अजय झेल टीम की 3 खेळाडू त्या जेलसाठी पळाले होते, पण अजय अगदी थांबला. तो जेल कंप्लीट केला, जेल टिपला आणि फलंदाजाला अगदी डगआउटच्या दिशेने परतावं लागतंय. दुसरा फलंदाज देखील बाद होऊन डगआउट मध्ये परतलाय. आलेल्या तमाम क्रीडाप्रेमींचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं सिंहगड करंडक 2021 या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत आहे. गजानन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सज्ज होतोय. यावेळेस अगदी स्विचिटचा फटका, अगदी पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू पार केला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. अगदी सीमारेषेजवळ चेंडूला थांबवलं गेलंय, तर 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. ती दुहेरी धावांनी धावफलक नक्की पुढे सरसावला जातोय. धावफलकावरती धावा जमा होतात, त्या 10 धावा ह्या धावफलकावरती बनवल्या जात आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 षटकाचा सामना आहे. 53 धावाचा पाठलाग नक्की करायचा. अजूनही 43 धाव मारायचा आहे. ज्यावेळेस मात्र बॅटच्या मध्ये आणि मान्यवर कक्षाच्या अगदी वरच्या बाजू धावा जमतायत. त्या 16 धावा जसजसे चौकार षटकार खेळले जातील तस अर्जुन संघाच्या पाठीराख्यांच्या पोटात येणार आहे गोळा, कारण धाव फलकावरती धावा जमा झाल्यात 16. तर चौकार षटकाराने नक्की सामना एकतर्फी झुकू शकतो. ते चौकार षटकार आता खेळले जातील का? तर 12 चेंडू आणि 37 धावांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी आहे. एक मोठी लढत मैदानामध्ये रंगली गेली आहे. ती मोठी लढत आता जिंकणार कोण? मी संध्याकाळचं सत्र नक्की मैदानामध्ये रंगलं गेलंय. अंधार थोड्या वेळामध्ये पडेल, तर पाहूया
आज कोणता संघ आज आनंदामध्ये या मैदानाच्या बाहेर जाईल. तर गणेश धुमाळ गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पहिला चेंडू अगदी गणेशने निर्धाव पद्धतीचा टाकलाय. गणेश धुमाळ आजच्या दिवसामध्ये एक चांगली कामगिरी केली आहे. अगदी गोलंदाजीमध्ये सातत्य ठेवत अगदी त्यांनी संघाला विजय मिळवून देण्यासाठी एक मोठी कारभार नक्की आज गणेशने केली आहे. यावेळेस मात्र समोरच्या बाजूला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल आणि चेंडू अगदी सीमारेषेला पार. अगदी चौकार महेशने खेळलाय. द नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल आहे. अगदी या दोन फलंदाजांवरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे धावा जमवण्याची. धावफल कधी धावा जमतायत त्या 20 धावा. तर गणेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. अगदी पुढे सचावत फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. पंचांचे हात जमिनीला समांतर केले जात आहेत आणि पंच निर्णय कळवतायत. व्हाईट बॉल अवांतर धाव संख्येमध्ये भर. 21 धावा या धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 53 धावा धावफलकावरती बनवायच्या असताना चांगलं स्कोर कार्ड नक्की मैदानामध्ये उभं केले गेले. यावेळेस मात्र विकेट किपर कडनं चूक होतीये आणि एक धाव त्या ठिकाणी पूर्ण. त्याचबरोबर 22ची एक धाव मात्र ह्या धावफलकावरती मांडली जाते. तर विशाल स्ट्रायकिंग एंडवर असेल, ज्या विशालने शेवटच्या चेंडूवरती एक उत्तुंग असा षटकार खेळला होता. तो विशाल आता स्ट्रायकिंग एंडवर आहे. एनबीसीसी संघाला सामना जिंकायचा असेल तर विशाल आणि महेश या जोडीला अगदी स्फोटक फलंदाजी मैदानामध्ये करणं गरजेचं आहे. तो प्रयत्न नक्की केला जातोय. अजय अगदी चित्त्याच्या चपळाने चेंडूवरती धावत पळत आला, पण सनी अगदी झपकन चेंडूवर येत असताना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. दुहेरी धावांनी अगदी धावफलक पुढे घेऊन जात आहेत. धावफलकावरती धावा जमवत आहेत त्या 24 धावा. जुने जिंकण्यासाठी जवळपास 29 धावांची गरज आहे. या षटकातील काही चेंडू अगदी राहिलेत ते निर्णायक चेंडू असतील. ती मोठे फटके नक्की या चेंडूवरती खेळावे लागतील. तर सनीच्या बाजूने चेंडू खेळाय. सनी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये कोणती चूक करणार नाही. अगदी विकेट किपरकडे थ्रो सोपवला असता एक धाव या ठिकाणी खर्च होते. अगदी एका धावीवरती नक्कीच खर्च केला जातोय. धावफलकावरती धावा जमवत आहेत त्या 25 धावा या धावफलकावरती लावल्या जात आहेत. जवळपास अजूनही विजयासाठी 28 धावांची गरज आहे. एक मोठी लढत मैदानामध्ये रंगली गेली आहे. जवळपास 7 चेंडू आणि 28 धावांची गरज. हा चेंडू मात्र निर्णायक असेल. आपण सकाळच्या सत्रामध्ये एक सामना देखील बघितला होता. 6 चेंडू 23 धावाची गरज असताना सुद्धा जिंकला होता. यावेळेस मात्र चेंडू हवेत चढवलाय. गणेश चेंडूच्या मागे धावतोय, पळतोय. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होती. 2 धावा या धावफलकावरती लावल्या जात आहेत. धावफलकावरती धावा जर आपण बघितल्या तर 27 धावा या धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर या 27 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. आता मात्र 6 चेंडू शिल्लक असतील आणि धावा बनवायच्या आहेत त्या 26 धावा. समीकरण बदलतंय. 6 चेंडू 26 धावांची गरज. तो पहिल्या सामन्याबद्दल आपण जे बोलत होतो तर असंच झालं होतं. अगदी 18 चेंडू मध्ये 18 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर मात्र 6 चेंडू मध्ये 23 धावा बनवायच्या असता त्या धावा बनवल्या देखील होत्या. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. अनिकेत कोल्हे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हा गोलंदाज जर बघितला तर अगदी पहिले 2-3 सामने बघितले त्या सामन्यामध्ये पहिली ओव्हर घेऊन आला होता. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये अनिकेतला गोलंदाजीसाठी प्रचारण केले गेले. तर विशाल स्ट्रायकिंग एंडवर असेल. अगदी बॅटची कड घेतलीये. मागच्या बाजूला धनंजय सुंदर क्षेत्ररक्षण. धाव मात्र कोणतेही खर्च होत नाही. आता मला वाटतंय विशालने ठरवलंय आता चौकार षटकाराची गरज आहे. तर चौकार षटकार मारूनच सामना संपवायचा आहे. ती समीकरण बदलते. 5 चेंडू आणि 26 धावांची गरज. अगदी सामन्यावरती अर्जुन 11 संघाने एक मोठी पकड निर्माण केली आहे. ती पकड आता विजयामध्ये परावर्तित होईल का नाही. अगदी खोलवर टप्प्यात चेंडू होता. अगदी पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेला असता. धाव मात्र या ठिकाणी घेतली गेली नाहीये. पण फलंदाज मात्र या ठिकाणी एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धाव बाद होतोय आणि महेश मात्र
डगआउटच्या दिशेने परततोय. जवळपास आता सामन्याचं समीकरण पूर्ण बदललं गेलंय. 4 चेंडू आणि 26 धावांची गरज नक्की धावफलकावरती धावा बनवताना असेल. चार चेंडू आणि 26 धावांची गरज. एक महत्वपूर्ण सामना मैदानामध्ये रंगला असता हा मात्र अनिकेतने सामना थांबून ठेवलाय. फलंदाजांना अगदी जकडून ठेवलंय. मोठा फटका बॅट वरती येऊ शकत नाहीये. आणखी एक मगरमिटी नक्कीच या सामन्यावरती अर्जुन संघ मिळवतोय. 3 चेंडू आणि 26 धावांची गरज. अनिकेत कोल्हे जबरदस्त कामगिरी. विशाल स्ट्रायकिंग एंडवर आणि यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. फलंदाज बाद. काही वेळापुरती जो अनिकेत विलन ठरला होता मागच्या मॅच मध्ये तो अनिकेत आता मात्र हिरो ठरतोय. अगदी 4 चेंडू अनिकेतने टाकले आणि त्यामध्ये 2 फलंदाज बाद केले. कोणतेही धाव मात्र अनिकेतने खर्च केले नाही. एक फलंदाज मात्र रनआउटच्या रूपात असेल तो अनिकेतच्या खात्यात जमा होणार नाही. पण या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झालेत. आज खोलवा टप्प्यात चेंडू होता अगदी समोरच्या बाजूला खेळल्यानंतर चेंडू अगदी सीमा रेषेला भेटतो. विजयाच्या उंबरठ्यावरती असेल तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सामना या ठिकाणी संपलाय. बाद फेरीमध्ये आजच्या दिवसामध्ये प्रवेश करणारा 4था संघ ठरतोय अर्जुन 11. अभिनंदन अर्जुन 11. त्याचबरोबर एनबीसीसी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. तो सन्मान स्वीकारण्यासाठी एनबीसीसी संघाचे देणार आहोत.